फायनान्शियल प्रोफेशनल मध्ये किंवा डॉक्टरकीचं प्रोफेशन असू दे, कुठल्याही प्रोफेशन मध्ये प्रत्येक व्यक्तीने 3 प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत आणि त्या 3 प्रश्नांची उत्तरं त्याला आली तर ऑटोमॅटिकली तो त्या उत्तरानुसार जर काम करू शकला तर आउटपुटच बदलून जातो त्याच्या व्यवसायाचा। आणि त्यामध्ये मी माझ्यासाठी स्वतःला नेहमी 3 प्रश्न विचारतो। पहिली गोष्ट की व्हाय दिस, हे मी का करतोय। दुसरा प्रश्न विचारतो की व्हाय मीच का। आणि तिसरा प्रश्न मी स्वतःला विचारतो की व्हाय नाऊ, म्हणजे आत्ताच का। तर यामध्ये मी नेहमीच एखाद्या क्लायंटला फायनान्शियल लिटरसी शिकवत असताना विचारतो की हे काय जे मी करतोय म्युच्युअल फंडाचा बिझनेस तो का करतोय, म्युच्युअल फंडाचा तुम्हाला जे गायडन्स देतोय तो का देतोय। तर एकमेव रिझन हे आहे की हा एकमेव असं फील्ड आहे की ज्या ठिकाणी हा एकमेव अशी इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न आहे की जिथं सगळंच ओपन आहे। म्हणजे काय की मी गुंतवलेले पैसे कुठं गुंतवले जातात हे ओपनली दररोज एक्सप्लेन केलं जातं। दुसरी गोष्ट, ह्या बिझनेसमध्ये म्युच्युअल फंडामध्ये ते पैसे कुठं गुंतवले जातात, त्याचे किती रिटर्न्स मिळतात तेही ओपनली सांगितलं जातं। त्यासाठी कंपनीला किंवा एजंटला किती कमिशन दिलं जातं तेही ओपनली सांगितलं जातं। त्याचबरोबर याला गव्हर्नमेंटचा ऑथॉरिटी पण आहे। तुम्ही मला सांगा की असा कोणता व्यवसाय आहे, कपड्याचा व्यापार आहे, की तो कपडा किती रुपयाला त्यांनी विकत आणला कुणालाच माहित नाही। डॉक्टरचा व्यवसाय आहे, तो डॉक्टर किती रुपयाला ते मेडिसिन देणार आहे काहीच माहित नाही। किती रुपयाची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे माहित नाही। सगळ्या ठिकाणी हा प्रकार आहे की जो हाईड रूल आहे। पण हे एकमेव ठिकाण असं आहे की जिथं हे सगळं ओपनली सांगितलं जातं की किती पैसे आले, कुणाकडनं आले, कुणाला दिले, किती टक्के त्याला व्याजदर मिळालं, किती मिळालं, त्यानंतर त्याच्यातलं कमिशन किती गेलं आणि मला एंडला काय मिळालं, हे सगळं ओपनली डेली लेवलवर वेबसाईटवर टाकलं जातं। त्यामुळे मला नेहमी वाटतं की व्हाय दिस, तर मी हे का विकतोय, तर रिझन एकमेव हे आहे। ज्यावेळी मी विचार केला की मी हे प्रोफेशन का निवडलं किंवा मी हाच प्रोडक्ट का विकतोय, तर हा ओपन आहे। त्यामुळं ज्याच्यामध्ये सगळं खुली किताब आहे तिथं फसवेगिरी होण्याचे चान्सेस 0 होतात। त्यामुळं ही एक गोष्ट मला आवडली। दुसरी गोष्ट व्हाय मी का, तर मी 20 वर्षापासून ह्या प्रोफेशनमध्ये स्वतःचं नॉलेज अपडेट करतोय आणि स्वतःचं नॉलेज अपडेट करत असताना मला हे जाणवलं की अरे मी हे जे काही केलंय स्वतःसाठी केलंय आणि आता मी ते दुसऱ्यांना सांगतोय आणि माझ्याकडे त्या रिलेटेड प्रचंड नॉलेज आहे, अपडेटेड नॉलेज आहे, सारखं स्वतःला अपडेट करत राहतोय आणि त्या रिलेटेड नवीन नवीन कोर्सेस करत राहतोय। म्हणून मी आणि व्हाय नाऊ, आत्ताच का इन्व्हेस्ट केलं पाहिजे म्युच्युअलमध्ये, तर रिझन हे आहे की आत्ताची वेळ अशी आहे की भारतामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे आणि आत्ता इथनं पुढची 15, 20, 25 वर्ष जी आहेत ती भारतासाठी गोल्डन इरा म्हणून आहेत। म्हणजे सुवर्ण काळ आहे हा भारताचा, कारण या काळामध्ये तुम्ही किती गुंतवले तर त्याचे रिटर्न्स चांगले मिळणार आहेत। कारण सगळ्या जगाच्या सगळ्यात जास्त आत्ता GDP ग्रोथ रेट जो आहे तो भारताचा आहे। म्हणजे इव्हन इफ आत्ता ट्रम्पच्या टेरिफ वॉर नंतर सुद्धा भारताचं शेअर मार्केट हे सगळ्यात लवकर रिकवर झालं। इतर देशांचे शेअर मार्केट एवढ्या लवकर रिकवर नाही झाले, पण आपलं रिकवर झालं। त्यामुळं मला जे वाटतंय ते हे की व्हाय नाऊ, तर आत्ताच का, तर दिस इज द राईट टाइम। थँक्यू।